रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गावर बलात्कार, लूटमार आणि मृत्यूचं प्रमाण वाढले. सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी दिली. आज दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या भुयारी मार्गाचं काम झालं असून या भुयारी मार्गावर बलात्कार, लूटमार आणि मृत्यूचं प्रमाण वाढले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी दिली आहे. जालना शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भुयारी मार्गाजवळ रात्री 8 वाजल्यानंतर 4 जण उभे राहून वाहन चालकाला हात दाखवत लूटमार होत आहे. या भुयारी मार्गावर अनेकांचा मोबाईल आणि पैसे लुटले. काही दिवसांपूर्वी या भुयारी मार्गावर चाकूचा धाक दाखवत मुलीवर बलात्कार झालेला आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. भुयारी मार्गावर भिंती बसून खाली पडून मृत्यू होत आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असून रेल्वे प्रशासनानं कदीम जालना पोलिसांकडे असल्याचं सांगितलंय. भुयारी मार्गामध्ये पथ दिवे नाहीत. एखादा मृत्यू किंवा अनुचित प्रकार झाल्यास मृत्यू रेल्वे प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात घेऊन जाणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी दिलाय. दिनकर घेवंदे महात्मा रमाई आंबेडकर नगर इथला रहिवासी, सामाजिक कार्यकर्ता तथा परिवर्तन असंघटित कामगार संघाचा संस्थापक अध्यक्ष. आज या ठिकाणी या रेल्वे कॅम्पस मध्ये जो भुयारी मार्ग आहे त्याचं नामकरण दुर्दैवी भुयारी मार्ग असं ठेवण्याचं आम्ही सर्व रहिवाशांनी ठरवलं आहे. त्याचप्रमाणे ह्या भुयारी मार्गाची हाईट जी आहे केवळ 5 ते 5.5 सव्वा 5 फूट एवढाच अंतर आहे. आणि ह्या भुयारी मार्गातून आम्हाला ना ॲम्ब्युलन्स येते बाहेर ना जाऊ शकतो. आम्ही मोठी 4 व्हीलर सुद्धा तिकडे येऊ शकत नाही. आम्हाला 5-5, 6-6 किलोमीटर फेरा देऊन यावा लागतो. मग या भुयारी मार्ग बांधून अर्थ काय झाला. त्याचप्रमाणे आज सकाळची आत्ताची 1 तासा अगोदरची दुर्दैवी घटना, ज्या भुयारी मार्गाची भिंत आहे त्या भिंतीवर काही लोक सतत बसलेले असतात. आज नेमका एक व्यक्ती ज्याचं वय कमीत कमी अंदाजे 50 ते 55 वर्ष असेल, तो खाली पडला डायरेक्ट डोक्यावर आणि तिथेच मेला. आम्ही सांगतोय त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मी कि वही इथं पडला, वो हमारी ये नहीं है बोले रिस्पॉन्सिबिलिटी, वो कदीम पोलीस स्टेशन का है. अरे ये कॅम्पस यांचं रेल्वेच्या भुयारी मार्गामध्ये माणूस पडतो आणि हा उद्धटपणे उत्तर देतात की ये हमारा कॅम्पस नाही, वो उधर उनका कदीम जालने का रोड है. या ठिकाणी अगोदर एका मुलीसोबत बलात्कार झाला, लूटमारीचे प्रसंग झालेत. या भुयारी मार्गामध्ये लाईट नाही. या भुयारी मार्गामध्ये कुठलाही जायच्या वेळेस रस्ता व्यवस्थित नाही. पावसाळ्यात अनेकदा तो गळतो. तो भुयारी मार्गातून वरून पाणी टपकतं, खालून जाता येत नाही. आम्हाला 5-6 किलोमीटर परत फेरा जावं लागतं. इथं 15 ते 20 हजार लोकांची लोकसंख्या असून आम्हाला जाण्या येण्यासाठी इतका त्रास दिलेला आहे रेल्वे प्रशासनाने. आणि हजारो वर्षापूर्वीचे घरदारे असून आमच्या घरासमोरच यांनी रेल्वेची भिंत आणली आणि ते म्हणतात की आप तुमको रस्ता नाही देंगे, हे नाही देंगे. अनेकदा आम्ही इथल्या लोकसभेच्या खासदाराला सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांचं सुद्धा कोणी ऐकत नाही. जिल्हाधिकाऱ्याला अनेकदा ऐकलेलं आहे. आता ह्या वेळेस जर का आमच्याकडे अनुचित प्रकार घडला, एखादी व्यक्ती जर मेली, दगावली, तर आम्ही या रेल्वे प्रशासनाच्या दारामध्ये ती मयत घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर ती मयत परत आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात घेऊन जाणार आहोत. कारण जिल्हाधिकारी सुद्धा ध्यान देत नाहीत. मग आम्हाला कोण ध्यान देणार, इथला वाली कोण आहे. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी मांडल्या.